डोंबिवलीत टपरीवरील कारवाईनंतर टपरी चालक तरुणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। मराठी तरुणीच्या व्हिडिओची स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून दखल घेतली गेली। राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना लक्ष घालण्याचे आदेश दिले आणि यानंतर मनसे नेते अविनाश जाधवांनी तरुणीची भेट घेत समस्या समजून घेतली। परप्रांतीयांच्या टपरीवर कारवाई होत नाही पण आमच्यावर होते अशी व्यथा तिने व्हिडिओतून मांडली होती। मला एक टपरी द्या आणि त्यावर राज ठाकरेंचा फोटो लावून द्या, तरुणीने ही मागणी केली। उद्यापासून टपरी लाव, राज ठाकरे आयुक्तांशी बोलतील, अविनाश जाधवांचं आश्वासन। कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही, कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही। ती आहे का आता हा एवढा पॅच तर बिनकामाचा आहे, बरोबर आहे? बरोबर। एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता येईल तेवढी बसवता, ठीक आहे? बाकी आयुक्तांची साहेब बोलतो, ठीक आहे? जाऊ, रडायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत। मराठी माणूस हा रडत नाही, त्यामुळे बिंदास रडायचं नाही। कोणी आलं आपल्या टीमला बोलव, हे सगळे तुझ्यासोबत आहे, तरी काही अडचण सॉल्व्ह होत नाही असं वाटतं मला फोन करा, तर मला ठाणे वाटायला अर्धा तास लागेल, अर्धा तास येईल। त्याच्या पुढे मला तुझा एकही लढतानाचा व्हिडिओ आला नाही पाहिजे। किती दिवस माझा स्टॉल बंद केला असेल? 1 दिवस 2 दिवस, पूर्ण 20 दिवस माझा स्टॉल बंद होता। कुणी कंप्लेंट केली? हिंदी माणसांनी कंप्लेंट केली। ऍक्शन कुणी घेतली? मराठी माणसांनी। माझा धंदा बंद केलाय ताई। माझी काय हालत झाली असेल? माझी मम्मी रडत होती, माझी काय हालत झाली असेल? माझ्या बाजूला फ्रँकीवाला आहे, त्याच्या बाजूला शॉर्मावाला आहे, इथं 2 वडापाववाले आहेत, फ्रँकीचे 2 गॅस चालतात। हे कुठून आले? पण जर आमचा महाराष्ट्र आहे, पहिला हक्क आमचा आहे। जर आम्ही कमवत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका। ह्यांना चिकनचा वास येतो, या गुजराती लोकांना चिकनचा वास येतो की चिकन विकते। ह्यांना हे नाही कळलं की मुंबईमध्ये येणार तर तुम्हाला पैसे कमवायचे, ते बरोबर कळलं तुम्हाला। डोंबिवलीमध्ये आज सकाळपासूनच फेरीवाले होते, मात्र या ठिकाणी माध्यम आल्यानंतर या ठिकाणी पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणी दिसतात। या ठिकाणचा रस्ता आपण पाहू शकतो। काही मिनिटापूर्वीच या ठिकाणी फुटपाथवरती मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा वळसा होता। मोठ्या प्रमाणात फेरीवाले जे होते ते या ठिकाणी पाहायला मिळत होते। मात्र या ठिकाणची परिस्थिती पाहण्यासाठी जेव्हा आपली टीम आली, TV9ची टीम या ठिकाणी दाखल झाली, त्यानंतर पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर पालिका कर्मचारी असेल, हे देखील या ठिकाणी आले आणि ते कर्मचारी आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी जो फुटपाथ होता, ज्या फुटपाथवरनं स्टेशन परिसरात चालत जाण्यासाठी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता, मात्र तो फुटपाथ आता मोकळा झालेला पाहायला मिळत आहे। फेरीवाल्यांनी देखील आपला धंदा, आपला व्यवसाय जो या ठिकाणी आपला स्टॉल हा उचलून या ठिकाणी जे फुटपाथ आहे ते मोकळं केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। पालिका कर्मचारी पोलीस आल्यावर फेरीवाले गायब झालेले। त्या मराठी तरुणीच्या व्हिडिओची दखल जी आहे ते खुद्द राज ठाकरे यांनी घेतली आणि त्यानंतर आता तरुणीची ही प्रतिक्रिया। त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे। मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे। तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये। ज्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे। त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इलिगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं ते जास्ती बरं होईल।